फायनली माझं लग्न ठरलं रे ऋषा. घरच्यांना तर वेड लागलाय. एवढे एक्साइटेड आहेत ना, रोज मला काही ना काही नवीन सांगतात. आता तुझं आयुष्यच बदलणार, आता तुझ्यावर खूप जबाबदाऱ्या येणार. हे आद्या, हे लेखा, जबाबदारी हा शब्द तुझ्या तोंडून ऐकताना जाम विचित्र वाटतं यार. हो यार. ऋषा, हा. म्हणजे आता दारू बंद, हम्म, पार्ट्या बंद, हम्म, लेट नाईट पण बंद. हम्म. मग आता आपल्यामध्ये कायमची एक मुलगी असणार. हे आद्या, असं काय करतो? पण हे तर कधीतरी घडणारच होतं ना. आता ना आपलं आयुष्य एकदम बदलून जाणार. आपलं म्हणजे तुझं, माझं नाही. तुला पण अशी मस्तपैकी मुलगी मिळेल ना, अशी तस्सा. दस्सा. अरे म्हणजे पत्रा रे. अरे चोच्या, तुझी होणारी वहिनी असेल ती. अरे मुद्दा काय, म्हणजे तुलाही सुंदर बायको मिळेल. पण आद्या, आय एम सो हॅपी फॉर यू. ऋषा, आय लव्ह यू भावा. आय लव्ह यू ब्रदर. मी डिस्टर्ब केलं का तुम्हाला? नॉट ॲट ऑल. तुम्ही या अडगळीच्या जागेत काय करताय? ए, ही अडगळीची जागा ही नाहीये. आमच्या दोघांची पर्सनल स्पेस आहे. तुला माहिती आहे, आमच्या बालपणापासूनच्या सगळ्या आठवणी इथे अशा साठवून ठेवल्या. क्रिकेटची बॅट आहे, बॉक्सिंगचे ग्लाउज आहेत, सचिन तेंडुलकरचे फोटो आहेत. ए, भावला बोला कुठे आहे? ए इकडे आद्या, ते बघ, ते बघ. तुला माहिती आम्ही लहानपणी ना नवरा बायको खेळायचो. ही आहे ना, ही आदित्य, मी आहे. आणि हा आहे तो मी. आदित्य, निघायचं? आपण फिल्म बघायला जातोय ना? अरे हो, चल ऋषा, सगळे जाऊ. नको, तुम्ही दोघं जा. का? चल ना तू पण, है ना. आदित्य, बरं थांब, मी जातो. हा, आणि कशी वाटली सांग काय? फिल्म. हा, हॅलो. काय आधी कुठे होतास तू? किती फोन करायचे? अहो 3G नाहीये, आता वायफाय ऑन केलाय. नक्की कुठल्या रिसॉर्ट मध्ये आहात? सालडुंगा नावाचं गाव आहे तिकडे, फ्लाइंग बलून रिसॉर्ट. आपण ना लग्नानंतर हनीमूनसाठी इकडे यायला पाहिजे. काय करतोयस? आत्ता जे सेटल झालो, मी म्हटलं सगळ्यात आधी मला माझ्या वायडीशी बोलू दे, त्याच्याशिवाय माझा दिवस कसा जाणार. प्रेम खूप उफाळून आलेलं दिसतंय. तुला माहितीये, आता एंगेजमेंटचे फोटो बघत होते. इतके गोड फोटो आलेत ना, माहितीये. हा, बाकी काय? ऋषिकेश. नाही. हो, हे आद्या, कोणाशी बोलतोयस? हाय जाई, हाऊ आर यू? गुड टू सी यू. टेक केअर. हा, लवकर बाहेर येतो फोडी ना. बाय. काय म्हणाला तो कानात? केलं माझ्या कानात. ऋषिकेशचं नक्की नव्हतं ना? काल रात्री अचानक ठरलं, मला पण माहिती नाही. आणि बाकी सगळे कुठे गेले? स्विमिंग पूल मध्ये सगळे माझी वाट बघतात. मी जाऊ? ते बघ ऐकू आलं? नंतर बोलतो. बाय बाय. मागे हो, मागे हो. हात लावायचा ना तिला. तुमच्यासारख्या लोकांमुळे आपल्या देशाची इज्जत जाते. मागे हो ना, तर एक तिला ठेवून. अरे भोवती माझी बायको आहे ती. ही सॉरी, व्हेरी सॉरी. एक वहिनी, प्लीज टॉवेल देता? थँक्यू. वहिनी काय? टॉवेल घ्या, राहू दे तुमच्याकडे. या प्लीज कम. या, थँक्यू. एन्जॉय गोवा. वेडास तू. हा, वेडास तू. काय करत होतास? अरे बायको होती त्याची. आणि मला वाटलं, तुला काय अरे वाटलं? मला वाटलं तो छेड काढतोय तिची. अरे तो प्रेम करतो तिच्यावर. अरे मला कसं कळणार यार? काय कळतं प्रेमातलं? अरे अरे मस्त एकमेकांच्या प्रेमात होते दोघे, एकमेकांच्या मागे धावत होते. तो तिला असा धावत समुद्रात घेऊन गेला असता, आणि तू. मला काय कळणार प्रेमातलं? दादा. आजी. आहे. काय वाटलं? नाही, म्हणजे मुद्दा काय आहे, बरी आहे ना? हो बरी आहे. तू आधी आत चल. हा. ओ बाई प्लीज तुम्ही जा इथून. हो, जाते नाही. हसता काय? हा, हसता काय? चला घरी आपापल्या. ओ ताई, जा ना घरी.
दादा हं? कशाला आला तिकडे? ते काही नाही आहे इकडे, जा आपल्या घरी जा, प्लीज जा. चल ग, तोंड काळं केलं तरी रुबाब बघ. हे बघ दाजी, काय होतंय तुला? ताई बिचारे इंदुमतीबाईंवर ही वेळ येईल असं कधी वाटलं पण नव्हतं. अहो ताई, काय बोलताय तुम्ही? हे बघा, तुम्ही जे काय ऐकलं ना ते सगळं खोटं आहे. असं काहीही घडलेलं नाहीये. सगळ्या जगाला कळलंय आदित्य. अगं आम्हाला कालच सांगितलंय विमलाताईंनी. खोटं बोलतात विमलाताई. चला चला आपापल्या घरी चला. चल ग. आणि जे काय विचारायचं ना ते विमलाताईंना विचारा जा. चोराच्या उलट्या बोंबा. आई आई अगं असं तू का बघलीस अगं, एक तर मला बबडी म्हणू नको, सगळा प्रॉब्लेम आई. आईने खरं तसं काही केलं नाही. अगं तू तरी माझ्यावर विश्वास ठेव. ती काय विश्वास ठेवणार? तिच्यामुळेच तर झालंय सगळं. अगं शांत. मासाहेब तुम्ही बोललात? मासाहेब आजी बोलली. हो, इतक्या वर्षांनी तुम्ही बोललात. किती आनंदाची गोष्ट आहे. मिठाई आणू का सगळ्यांना? हा तोंड गोड करूया. हा मिठा. दाजी काय बोलतोयस तू? अरे प्रसंग काय आहे आणि तोंड कसलं गोड करतोयस? हे तोंड दाखवायला जागा राहिलेली नाहीये कुठे. आजी, तुमच्या सगळ्यांचा खूप मोठा गैरसमज झाला. मला थोडा वेळ दे, मी तुला सगळं पटवून देतो. काय पटावून देणार? अरे अग्निहोत्री घराण्याची परंपरा जपतीये मी. या घराण्याचा दिवा असा विझलेला असेल स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता मी कधी. आणि हे सगळं हिच्यामुळे झालेलं आहे. घाल घाल फ्रॉक घाल, त्याला राधाकृष्णाचे कपडे घाल, टिकली लाव, लिपस्टिक लाव, बबडी म्हण. तरी मी सांगत होते त्याला शिवाजी महाराजांचे कपडे घाल, टिपू सुलतानाचे घाल. बाहुल्या कसली देतेस खेळायला? ढाल तलवार दे, जरा पुरुषासारखा वागू देत त्याला. आजी, मी पुरुषच आहे ग. आदित्य, मी तुला बजावून सांगतेय, या घरात मी असलं काहीही खपवून घेणार नाही. उद्या मी महाराजांना बोलावून घेते आणि हे सगळं घर आणि तुझी शांत करून घेणार आहे. आधी तो पोटमाळा शुद्ध करून घेते. काय काय पाहिलं असेल त्या पोटमाळ्यानी. काय मासाहेब 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 आपण कोर्टात केस जिंकलो. आपली जागा आता आपल्याला परत मिळाली. काय आनंदाची. उपयोग आहे? ज्याच्यासाठी ही जागा मिळवली त्या वंशाच्या दिव्याची वातच विझली. ओके, थँक्यू. स्वामी गेले काय? म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेलेत, पोचले. स्वामींची तब्येत जरा सुधारली की मग आपण नवीन मुहूर्त काढून घेऊ. हो, काढू काढू मुहूर्त काढू. काय बाकी झालं तुमच्या मनासारखं? नाही हो, स्वामींना हार्ट अटॅक यावा असं अजिबात नव्हतं आमच्या मनात. मी त्याविषयी बोलत नाही, मी लग्नाविषयी बोलतोय. कोणाच्या? माझ्या. बाबा काय बोलताय तुम्ही? आधीच आम्ही दोघंही आतनं पूर्णपणे हल्लेलो. हा असला काहीतरी विषय काढलात ना, त्या स्वामींसारखा आम्हालाही हार्ट अटॅक येईल. ऋषिकेश असं बोलू नये रे. का? अरे मग ते पण काय बोलतात? मी माझ्या लग्नाविषयी नाही, टिक्कू 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 तुमच्या लग्नाविषयी बोलतोय. हे बघा बाबा, आम्हाला अजून वेळ हवाय. म्हणजे इतक्यात आम्ही मान्य. हा? म्हणजे तुमच्या सगळ्यांचं म्हणणं आम्हाला पटलंय. आम्ही या लग्नाला तयार आहोत. अरे वा. अरे किती आनंदाची गोष्ट आहे. आदित्य जरा कळ काढ बाळा. सगळे बघतायत की नाही? वहिनी वहिनी आता हे चालणार, चालू राहणार आहे.